नमस्कार मित्रांनो, मी किरण गुरुजी. सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या किरण गुरुजी एमपीसी या चॅनलवरती. मित्रांनो, जस्ट काही दिवसांपूर्वी तुम्ही एक न्यूज बघितलीच असेल की आपल्या राज्यसभेत राज्यसभा म्हणजे आपल्या संसदेचं वरिष्ठ सभागृह, त्या राज्यसभेमध्ये 19 सदस्य म्हणजेच 19 खासदार, लक्षात आलं, 19 खासदार यांनी शपथ घेतली. तर काही मुद्दे या ठिकाणी निर्माण झाले होते, जसे की शपथ कोणी दिली. तर त्या काळात राज्यसभेचे जे सभापती असतात, त्या सभापतींच्या समोर ही शपथ दिली गेली होती. आपल्या महाराष्ट्रातून जवळपास 7 खासदार या ठिकाणी निवडून गेलेले आहेत. त्यातल्या 5 खासदारांनी शपथ घेतली होती. फक्त 2 खासदार बाकी राहिले होते. ते म्हणजे भाजपचे विनोद तावडे आणि आपले जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, म्हणजे पवार गट, अजितदादा पवार यांचा जो गट आहे, त्यांच्यातले पार्थ पवार. आता जे 7 सदस्य या ठिकाणी निवडून गेले, ते कोणते कोणते होते त्याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर एक आहे शरद पवार साहेब, जे सगळ्यांना माहितीच आहेत. रामदास आठवले साहेब, त्यानंतर आता सांगितलं विनोद तावडे, ठीक आहे. त्यानंतर पार्थ पवार, त्यानंतर माया युवनाते, त्याच्यानंतर रामराव वडकुते, ठीक आहे, आणि ज्योती वाघमारे. आता जे ज्योती वाघमारे मॅडमनी सावित्रीबाई फुलेंसारखा एक ड्रेसअप केला होता, त्याच्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले होते. आता असो, ते एक गोष्ट आपण करंट अफेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बाजूला ठेवू. पण आता जर आपण जनरल स्टडीजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला, तर या ठिकाणी काही प्रश्न निर्माण होतात मित्रांनो. तर प्रश्न कोणते? राज्यसभेमध्ये सदस्य जे होतात, त्या सदस्यांच्या पात्रता काय, राईट? तर यांच्या पात्रता काय? राज्यसभेमध्ये सदस्य निवडले कसे जातात, यांची निवड कशी होते? विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील जेवढे 7 सदस्य निवडून गेलेले आहेत, ते सगळे बिनविरोध निवडून गेलेले आहेत. हे विशेष. तर राज्यसभेमध्ये जे सदस्य निवड होते ती कशी होते, राईट? हा एक सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट भाग. त्यानंतर हे शपथ कोणापुढे घेतात, ठीक आहे, आणि इम्पॉर्टंट गोष्ट, राज्यसभेचा किंवा या सदस्यांचा कार्यकाळ किती? या सदस्यांचा जो कार्यकाळ आहे, हा कार्यकाळ किती? आता हे 4 महत्त्वाचे मुद्दे आपण थोडंसं डिस्कस करू. तर बघा, सदस्यांची जी पात्रता आहे, राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी महत्त्वपूर्ण जी पात्रता आहे, या पात्रतेसंदर्भातली जी गोष्ट आहे ती कलम 84 मध्ये दिलेली आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 84 मध्ये पात्रतेचे निकष काय महत्त्वपूर्ण दिलेत, त्याच्यामध्ये सरळ सांगितलेले आहे, राज्यसभेचा सदस्य जर व्हायचा असेल तर तो भारताचा नागरिक असावा. ठीक आहे, पात्रता संदर्भात कलम 84 लक्षात ठेवा. तो भारताचा नागरिक असावा. त्याचबरोबर त्याने वयाचे किती वर्ष? तर 30 वर्ष त्याने पूर्ण केलेले असावे. किती वर्ष? तर पूर्ण 30 वर्ष लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर त्याने राज्य घटनेनुसार किंवा संसदेच्या कायद्यानुसार जे काही महत्त्वाच्या ज्या अटी असतात, त्या अटी त्याने पाळलेल्या असाव्या. म्हणजे थोडक्यात तो दुसऱ्या कुठल्या एखाद्या पदावर नसावा किंवा लाभकारक अशा पदावर नसावा. अशा काही महत्त्वाच्या अटी त्यांनी मंजूर किंवा पाळलेल्या असाव्या, राईट? त्याचबरोबर त्याने ॲज एक सदस्य म्हणून इलेक्शन कमिशनच्या ऑफिसर समोर त्याने शपथ पण घेतलेली असावी. हा झाला एक महत्त्वाचा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट असा की यांची जी सदस्यांची निवड होते, ती निवड ॲक्च्युअली 2 पद्धतीने होते. बऱ्याचदा त्या 2 पद्धती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पण त्याच्या आधी आपल्याला थोडंसं कलम 80 मध्ये राज्यसभेची जी रचना आहे, ती राज्यसभेची रचना आपल्याला थोडीशी या ठिकाणी समजून घ्यावी लागेल. आता राज्यसभेची जी रचना आहे, ती राज्यसभेची रचना कलम 80 मध्ये दिलेली आहे. कशात दिलेली आहे? कलम 80. याच्यात सांगितलेलं आहे की आपली जी राज्यसभा असेल, त्या राज्यसभा साधारणतः 250 सदस्यांनी बनली असेल. किती? 250 सदस्यांची बनली असेल. आणि या 250 सदस्यांपैकी काही सदस्य या ठिकाणी डिव्हाइड केलेले आहेत. त्याच्यापैकी 238 सदस्य जे आहेत, किती? 238 सदस्य हे राज्यांच्या विधिमंडळातून, ठीक आहे. जनरली हे जे विधिमंडळ असतं त्यालाच आपण विधानसभा पण म्हणू शकतो. ठीक आहे, विधानसभा. या विधानसभातून निवडून आले पाहिजे. तर 12 सदस्य जे आहेत, हे 12 सदस्य राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित असतात. कला, वाणिज्य, विज्ञान या क्षेत्रातून, समाजसेवा या क्षेत्रातून हे 12 सदस्य या ठिकाणी नामनिर्देशित केले जातात. सध्या मात्र आता सध्या अशी सिच्युएशन आहे की हे जे 238 लोक आहेत, ह्या 238 लोकांपैकी, ठीक आहे, 238 लोक किंवा हे 12 सदस्य जे आहेत,
साधारणतः 250 सदस्य आपण पकडून चालू, तर 250 सदस्यांपैकी आपल्या राज्यसभेमध्ये साधारणतः फक्त 245 सदस्य भरले जातात. ओके, फक्त 245 सदस्य या ठिकाणी भरले जातात. यापैकी ठीक आहे, यापैकी 229 हे स्टेटचे आहेत आणि युटीचे जे आहेत ते 4 आहेत. राईट, युटीचे किती? 4. 229 प्लस हे 4 साधारणतः झाले ते 233 आणि 12 राष्ट्रपतीद्वारे. ठीक आहे, 12 जे आहेत ते राष्ट्रपतीद्वारे. म्हणजे असं साधारणतः 233 प्लस 12 म्हणजे असे 245 सदस्य हे आपल्या राज्यसभेची रचना आहे. आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट इथं अशी लक्षात ठेवा की हे जे राज्याची विधानसभा आहे, ठीक आहे, राज्याची जी विधानसभा आहे, या राज्याची विधानसभा या 238 लोकांना किंवा असं समजून चला ह्या 233 लोकांना निवडून देते. आता ती कशी निवडून देते ते समजून घेऊ. बघा, इथं आपली जनता, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एक लक्षात ठेवा बरं का, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सगळ्यात सर्वोच्च जे अधिकार दिलेले आहेत ते जनतेच्या हातात दिलेले आहेत. राईट, तर आता ही जी जनता आहे, ही जनता जनार्दन राज्य पातळीवर ती काय करते, तर विधानसभा ही प्रत्यक्ष निवड पद्धतीने निवडून देते. आता या विधानसभेमध्ये काय असतं माहितीये का, त्या विधानसभेमध्ये त्यांना बहुमत असतं ना. ओके, या बहुमत असलेल्या काही पक्ष असतात आणि या पक्षाचं बनतं सरकार. ठीक आहे, ज्या सरकारमध्ये सीएम, ओके, डेप्युटी सीएम असे भाग असतात. आता असे काही महत्वाचे कार्यकारी अधिकारी या ठिकाणी असतात. तर विधानसभेमध्ये बाकीचे पण काही पक्ष असतात. ठीक आहे, बाकी पक्ष सुद्धा असतात. ओके, बाकीचे सुद्धा पक्ष असतात. आता कसं होतं की विधानसभेमधून प्रत्येक राज्याला, ठीक आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेची एक अनुसूची असते बघा, आणि ह्या अनुसूचीमध्ये एक 4th अनुसूची आहे. या 4th अनुसूचीमध्ये असं सांगितलेलं आहे की राज्यातून राज्यसभेवर निवडून जाणारी लोक या ठिकाणी दिलेली असतात. म्हणजे त्यांची एक सूची दिलेली असते की बाबा राज्यातून किती लोक वरती निवडून जाऊ शकतात. तर एक ऑन एन ॲव्हरेज, ओके, ऑन एन ॲव्हरेज आपल्या राज्याची लोकसंख्या, राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या राज्याचं प्रतिनिधित्व ठरवलं जातं. अमेरिकेसारखं नाहीये. अमेरिकेमध्ये कसं आहे, प्रत्येक राज्याचे 2 सदस्य अमेरिकेच्या सिनेटवरती असतात. तसं आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राज्याची लोकसंख्या जास्त तर त्याचे प्रतिनिधी सुद्धा जास्त. ठीक आहे, कशामध्ये? राज्यसभेमध्ये. तो आपल्या महाराष्ट्रातून, ओके, महाराष्ट्रातून साधारणतः 19 लोक राज्यसभेमध्ये निवडले जातात. मग हे 19चे 19 लोक एकाच वेळेस निवडले जातात का? ठीक आहे, 19चे 19 लोक आपल्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडले जातात का? तर नाही. आता इथं समजून घ्यावं लागतं आपल्याला राज्यसभेच्या एक कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, राज्यसभेचं एक पद्धत समजून घ्यावी लागेल, त्याचं एक स्वरूप समजून घ्यावं लागेल. आपली ही जी राज्यसभा असते ना पोरांनो, ही राज्यसभाची जी रचना आहे त्या राज्यसभेच्या रचनेनुसार त्याचं एक सिस्टमॅटिकली सेटअप करून ठेवलेलं आहे. तर या संदर्भातलं, ओके, या संदर्भातलं त्याचं कार्यकाळाच्या बाबतीत किंवा तिथल्या कार्यकाळाच्या प्रोसिजर बद्दल 83 नंबरचं एक कलम आहे. ठीक आहे, कशाचं? 83 नंबरचं कलम. त्या 83 नंबरच्या कलमामध्ये, ठीक आहे, सदस्यांचा कार्यकाळ इनडायरेक्टली द्यायचा प्रयत्न केलेला आहे की कार्यकाळ किती असतो बा. ऍक्च्युली हा सदस्यांचा कार्यकाळ म्हणण्यापेक्षा सभागृहाचाच कार्यकाळ आपण कन्सिडर करू. तर आर्टिकल 83 मध्ये, ठीक आहे, आर्टिकल 83 मध्ये किती? 83 यामध्ये कार्यकाळाच्या संदर्भात तरतूद दिलेली आहे. तर या कार्यकाळामध्ये आपण 2 पॉइंट समजून घेऊ. एक म्हणजे राज्यसभेचा कार्यकाळ. राज्यसभेचा जो कार्यकाळ असतो ना, हा राज्यसभेचा कार्यकाळ हा कायमस्वरूपीचा असतो. कसा असतो? कायमस्वरूपी. पण राज्यसभेतला जो सदस्य असतो, त्या राज्यसभेच्या सदस्याचा जो कार्यकाळ असतो तो मात्र 6 वर्षाचा असतो. तो त्याचा व्यक्तिगत किंवा वैयक्तिक कार्यकाळ झाला. काय झाला? वैयक्तिक कार्यकाळ. आता हा जो वैयक्तिक कार्यकाळ असतो तो तुम्हाला लक्षात आलाच असेल. एका व्यक्ती तिथं 6 वर्षापर्यंत त्या ठिकाणी राहणार. नसेल आला तर परत एकदा नीट समजून सांगेल. आता नाही, पुढचं एक उदाहरण बघून. राज्यसभेचा कार्यकाळ मात्र कायमस्वरूपीचा असतो. कसं काय बरं? राज्यसभेचा कार्यकाळ हा कायमचा. ठीक आहे, राज्यसभेचा जो कार्यकाळ आहे, लक्षात, राज्यसभेचा जो कार्यकाळ आहे तो एकदम
कायमचा, आणि सदस्याचा कार्यकाळ 6 वर्ष. तर ह्याच्यासाठी एक स्टोरी तुम्हाला सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर बघा, ज्यावेळेस 1952 ला राज्यसभेची निवडणूक झाली होती, राज्यसभेची निवडणूक फक्त 1/3 जागासाठी नव्हती झाली. राज्यसभेची जी निवडणूक झाली होती, ती राज्यसभेची निवडणूक सर्व जागांसाठी झाली होती. आता जेव्हा राज्यसभेची निवडणूक झाली, ठीक आहे, राज्यसभेची निवडणूक झाली म्हणजे ती ऑब्व्हियसली राज्यांच्या विधानसभांनी त्या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या निवडून दिले होते आणि राष्ट्रपतीच्या द्वारे तिथे नामनिर्देशित सदस्य केले होते. आता याच वेळेस असं ठरवण्यात आलं होतं की एकूण सदस्यांपैकी जेवढे एकूण सदस्य त्या ठिकाणी असतील, त्या एकूण सदस्यांना ओके एक चिठ्ठ्या टाकल्या गेल्या, काही चिठ्ठ्या टाकल्या गेल्या प्रत्येकाच्या नावाच्या, आणि ह्या चिठ्ठ्या कलेक्ट करून 1/3 सदस्यांना सांगण्यात आलं, ओके, चिठ्ठ्या टाकून 1/3 सदस्यांना सांगण्यात आलं की तुम्ही या ठिकाणी थांबाल, ओके, तुम्ही या ठिकाणी काम सुरू कराल. म्हणजे असं समजून चला की 1/3 सदस्यांना फक्त थांबवलं आणि 2/3 सदस्यांना सांगितलं की तुम्ही नंतर तुमच्यासाठी नंतर चिठ्ठ्या टाका. नंतर परत 2 वर्षानंतर, आता बघा 1952 इथं मी लिहितो, परत 1954 ला परत या 2/3 पैकी 1/3 लोकांना बोलवलं, त्यांना सांगितलं की आता तुम्ही तुमचा कार्यकाळ इथून सुरू. निवडणूक तर आधीच झाली होती, पण 1/3 सदस्यांचा कार्यकाळ 1952 ला सुरू झाला. बाकी 1/3 सदस्यांचा कार्यकाळ 1954 पासून सुरू मांडला. निवड आधीच झाली होती, पण कार्यकाळ इथून सुरू केला. आणि काही जे उरलेले जे 1/3 सदस्य होते त्यांचा कार्यकाळ जो आहे 1956 मध्ये सुरू झाला. आपला जो कार्यकाळ आहे ना, आपल्या राज्यसभेचा कार्यकाळ हा अशा पद्धतीने स्टार्ट केला गेलेला आहे. मग आता होईल काय, 1952 मध्ये जो व्यक्ती या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याचा कार्यकाळ, त्याचा वैयक्तिक कार्यकाळ हा 1958 मध्ये संपेल. 1958 मध्ये संपेल. आता 1958 मध्ये ज्यावेळेस तो संपेल, म्हणजे तो पहिले बाहेर होईल आणि मग त्याच्या जागी नवीन असेल, तसं नाही. तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पॉलिटिक्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की कार्यकाळ सपोज 31 मे ला संपणार आहे. 31 मे ला जर कार्यकाळ संपणार आहे, तर त्याच्या आधीच निवडणूक घेतली जाते. ही कायम लक्षात ठेवा, आधीच निवडणूक होते. आधीच काय होते, निवडणूक होते. म्हणजे आधीच निवडणूक झाल्यामुळे लक्षात येतं या 31 मेच्या नंतर ज्याचा कार्यकाळ संपणार आहे, म्हणजे जो एक्झिट होणार आहे, त्याच्या जागी नवीन कोण येणार आहे. म्हणजे जे लोक 1958 ला बाहेर येतील, म्हणजे आता बघा 1952 मधले जे लोक आहेत, 1/3 लोक 1958 मध्ये निवृत्त होतील. तर ज्यावेळेस ते निवृत्त होतील त्याच वेळेस नवीन त्या सदस्य त्या ठिकाणी ऍड होतात. नवीन काय होतात, नवीन सदस्य त्याच वेळेस त्याच ठिकाणी येऊन बसतात. त्यामुळे काय होतं की हे जे सभागृह आहे ना, हे सभागृह एकदम फुलफिल राहतं. ओके, कारण की हे बाहेर गेले, 1958 ला नवीन आले. मग 1958 नंतर ज्यावेळेस 1960 ला, ओके, 1960 ला 1954 वाल्यांचा कार्यकाळ संपेल. 1954 वाल्यांचा कार्यकाळ कधी संपेल, 1960 ला संपेल. जसा हा कार्यकाळ संपेल त्याच्या आधीच त्यांची निवडणूक झालेली असणार, म्हणजे नवीन तिथं 1/3 कोण येणार, तर 1/3 त्या ठिकाणी नवीन येतात आणि 154 वाली 154 ची बॅच जी आहे ती निवृत्त होते. म्हणजे परत काय झालं, परत या ठिकाणी राज्यसभेचा जो कार्यकाळ, राज्यसभेचे जे सदस्य आहेत ते सगळे सदस्य त्या ठिकाणी एकसारखेच राहिले. म्हणजे राज्यसभा भरून मस्तपैकी टणटणीत राहते. राज्यसभा कधीच रिक्त होत नाही किंवा राज्यसभा कधी विसर्जित होत नाही. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. भारताच्या संसदेचे जे महत्वाचं जे वरिष्ठ सदन आहे, ते वरिष्ठ सदन कधीच त्या ठिकाणी बरखास्त होत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी या शपथविधीमुळे काय आल्या, चर्चेचा विषय ठरला. ठीक आहे, काय झाला, चर्चेचा विषय झाला. जर कधी तुम्हाला असं कधी विचारलं गेलं तर तुमच्या मनात काही असा एक प्रश्न निर्माण झाला की सदस्यांचा कार्यकाळ किती, तर सदस्यांचा व्यक्तिगत कार्यकाळ हा 6 वर्षाचा आहे. म्हणजे आता मी सांगितलं 1952 मध्ये निवड झालेल्या व्यक्तीची कार्यकाळ किती संपेल, 58 मध्ये संपेल. आता तो 1958 मध्ये संपल्यानंतर त्याची पुनर्निवड झाली तर ती गोष्ट चांगलीच आहे, कारण की आता एक खासदार आहेत डीएमकेचे, 2000 पासून 2026 पर्यंत ते राज्यसभेतच आहेत. आता परत त्यांची आता ही 5वी, ओके, काय होईल, 5वा कार्यकाळ त्यांचा सुरू होऊन जाईल. 5वा कार्यकाळ सुरू होऊन जाईल, 5वा कार्यकाळ त्यांचा स्टार्ट होऊन जाईल. तर असे हे महत्वपूर्ण काही लोक आहेत की ज्यांचे कार्यकाळ सतत स्टार्टच होत राहतात, कंटिन्यू. आणि आता तर बिनविरोधी निवड झालेली आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा लोकांच्या. ठीक आहे, आता ह्यांना शपथ, त्यांची जी शपथ आहे ते सभागृहाचे सभापती देतात. ठीक आहे, सभागृहाचे सभापती. ठीक आहे, पॉईंट लक्षात ठेवा, सभागृहाचे सभापती. आता राज्यसभेच्या सभागृहाचे सभापती कोण असतात, व्हाईस प्रेसिडेंट असतात. ठीक आहे, आता सदस्यांची निवड कशी केली जाते हे पण आपण थोडक्यात बघून घेऊ. तर जे आपली जनता जनार्दन आहे, ठीक आहे, जनता जनार्दन आहे, ही जनता जनार्दन आपल्याकडून विधानसभा निवडून देते.
आणि ही जी विधानसभा आहे, ठीक आहे, ही विधानसभा राज्यघटनेच्या 4थ्या अनुसूचीनुसार राज्याला जे वाटून दिलेलं आहे. आता राज्याला, आपल्या महाराष्ट्र राज्याला 19 जागा दिलेल्या आहेत. 19 जागा ॲट अ टाइम भरल्या जात नाहीत. ओके, म्हणजे साधारणतः 7 जागा, दर 2 वर्षानंतर 7 जागा. ठीक आहे, 7 7, आता 7 दुने 14 आणि आपल्याला भरायचे आहेत किती? 19. ठीक आहे, तर कधी कधी त्या 7च्या ऐवजी इथं 6 पण केल्या जातील. ओके, कधी कधी 6 पण होतात. तर ते ठरवलं जातं. तर 7 आणि 6 किती? ठीक आहे, 7 आणि 7 13. मग 19 मधून 13 गेले, शिल्लक किती राहिले? 6. राईट. मग या ठिकाणी 2 वर्षांनी 6, म्हणजे बघा 2 वर्षांनी 7 जागा, परत 2 वर्षांनी 7 जागा, 2-2 वर्षांनी. ओके, अशा जागा भरल्या जातात महाराष्ट्रातून. अशा पद्धतीने ह्या जागा भरल्या जातील. आता फॉर एक्झाम्पल, ज्या लोकांनी आता शपथ घेतलेली आहे, शपथ घेतल्यापासून त्यांचा कार्यकाळ सुरू झाला. ठीक आहे, शपथ घेतली, शपथ घेतल्यापासून कार्यकाळ सुरू झाला. शपथ कधी घेतली? तर 2026 मध्ये. तर आता या 2026 मध्ये घेतलेल्या लोकांची शपथ, ओके, आता हे रिटायर्ड कधी होतील? हे निवृत्त कधी होतील? हे 32 ला निवृत्त होतील, 2032 पर्यंत. ओके, 2032 पर्यंत हे आता राज्यसभेचे एक खासदार म्हणून ओळखले जातील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा एक छोटासा न्यूज होता. ही छोटीशी न्यूज जी की सर्वांनी वाचली असेल, पण या न्यूजच्या मागं उरलेलं जे आपलं जनरल स्टडीज आहे, हे जनरल स्टडीज समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यातनं तुम्हाला ॲटलिस्ट पॉलिटिक्सचा एक आस्पेक्ट सुद्धा तुम्हाला मिळाला असेल, किंवा एक फॅक्च्युअल डाटा म्हणा किंवा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होऊन जाते. असाच एक मी इकॉनॉमिक्सवरती, हिस्ट्रीवरती आणि जिओग्राफीवरती, हिस्ट्रीवरती अजून तर नाही तयार केले, पण हिस्ट्रीवरती लवकरच मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण काही इश्यूज, की नक्की काय घडलं होतं त्या काळात, त्याबद्दल मी तुम्हाला लवकरात लवकर आपल्या या चॅनलवरती एक महत्त्वपूर्ण असं रेकॉर्डिंग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी समजून सांगेल. ठीक आहे, तर जर हा लेक्चर किंवा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.